सगळ्यात पहिले एक धक्कादायक व्हिडिओ आम्ही आपल्याला दाखवणार आहोत। 25 जानेवारीला ब्राझीलमध्ये चिखलाचं धरण कोसळलं होतं। यात 115 जणांचा मृत्यू झाला होता। धरण फुटतानाचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय। अंगावर काटा आणणारी ही दृश्य आहेत। शेकडो टन चिखल वाहताना पाहून कुणाचाही थरकाप उडल्याशिवाय राहणार नाही। ही धरण फुटी इतकी भीषण होती की अजूनही 248 जण बेपत्ता आहेत। ब्राझील मधला हा सीसीटीव्ही मध्ये समोर आलेला व्हिडिओ आहे। चिखलाचं धरण फुटतानाचा हा व्हिडिओ आहे। कुणाच्याही अंगाचा थरकाप उडेल अशी ही दृश्य आपण बघतोय। हा चिखल किती वेगाने फुटल्यानंतर वाहून गेला असेल आणि वाहून जाताना तो किती जणांना घेऊन गेला असेल, किती जणांचे संसार घेऊन गेला असेल याची कल्पनाच न केलेली बरी। 115 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय, पण 200हून अधिक जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती आहे। अक्षरशः हृदयाचा थरकाप उडवणारी ही दृश्य आहेत। चिखलाचं धरण फुटतानाचा हा सीसीटीव्ही मध्ये समोर आलेला सीसीटीव्ही मधून समोर आलेला हा व्हिडिओ आहे। ब्राझील मधली ही दृश्य आहेत। धरण फुटल्यानंतर डोंगराचा जो भाग होता तो कसा आणि किती खाली गेला हे आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळेल। आणि त्यानंतर हा चिखल वाहून गेलेला आहे आणि जाताना तो 115 जणांचा मृत्यू सोबत घेऊन गेलेला आहे। 200हून अधिक जण अजूनही बेपत्ता आहेत। आणि एक महत्त्वाची बातमी आहे बुलेटिन मध्ये। 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणासंदर्भातली ही बातमी आहे। अब्दुल रहमान पाशा आणि मेजर इक्बाल यांचं वॉरंट निघालेलं आहे। 2 पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांविरोधात वॉरंट निघालेला आहे। पाकिस्तानचे लष्करी अधिकारी यामुळे अडचणीत आलेले आहेत। मुंबईच्या सेशन्स कोर्टाने हे अजामीनपात्र अटक वॉरंट काढलं आहे। शपथ के मामले में मुंबई के सेशन कोर्ट ने पाकिस्तान के 2 मेजर के खिलाफ गैर जमानती वारंट इशू किया है। और ज्यादा जानकारी के लिए इस समय हमारे साथ स्पेशल पीपी उज्ज्वल निगम जी उनसे बात करते हैं। सर, ये 2 मेजर कौन है और क्या क्या डिटेल है और कोर्ट ने क्यों इनके ऊपर गैर जमानती वारंट इशू किया है? पाकिस्तान के 2 लष्करी अधिकारी मेजर अब्दुल रहमान पाशा आणि मेजर इक्बाल यांचा 26/11 जो मुंबईवरती दहशतवादी हल्ला झाला त्याच्या कटामध्ये त्यांचा सहभाग असल्याचा आम्हाला पुराव्यात निष्पन्न झालाय। आणि म्हणून त्यांच्या विरुद्ध न्यायालयाकडे आम्ही विनंती केली की यांच्या विरुद्ध अजामीनपात्र अरेस्ट वॉरंट अटक वॉरंट निघावं। न्यायालयाने आमची विनंती तपासून ती मान्य केलेली आहे। अब्दुल रहमान पाशा हा बलूच प्रांतातून रिटायर झाला। अब्दुल रहमान पाशा आणि मेजर इक्बाल हे दोघेही लष्कर-ए-तोयबा आणि डेव्हिड हेडली यांच्यात मध्यस्थी करत होते। डेव्हिड हेडलीने आपल्या जबानीमध्ये ही बाब स्पष्ट केली की 26/11 मुंबईत जो दहशतवादी हल्ला झाला त्या संदर्भात कुठे हल्ला करायची, कुठली स्थळं निवडायची याची कारवाई 2003 सालापासून चालू होती। आणि एवढंच नव्हे तर वेळोवेळी अब्दुल रहमान पाशा आणि मेजर इक्बाल जो ISI मध्ये होता हे सर्वोत्तरी ह्या लष्कर-ए-तोयबाला मदत करत होते। म्हणजे डेव्हिड हेडलीच्या साक्षीवरून ही बाब स्पष्ट झाली की 26/11चा दहशतवादी हल्ला आहे यामध्ये फक्त लष्कर-ए-तोयबा सहभागी नाही तर पाकिस्तानची ISIच्या संघटनेचे महत्त्वाचे अधिकारी आणि पाकिस्तानच्या आर्मीचे अधिकारी गुंतलेले आहेत। ही बाब देखील स्पष्ट केली आहे। आपल्याला प्रश्न पडेल की हे खरं कशावरून, पण म्हणून डेव्हिड हेडलीला जो ईमेल होता तर डेव्हिड हेडलीने काही नंबर टेलिफोन नंबर सेव्ह केले होते। ज्या वेळेला डेव्हिड हेडलीची साक्ष आम्ही अमेरिकेच्या न्यायालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने घेतली त्यावेळी डेव्हिड हेडलीने सांगितले की मेजर अब्दुल रहमान पाशा आणि मेजर इक्बाल यांचे हे टेलिफोन नंबर आहेत। डेव्हिड हेडलीने हीच अशा प्रकारची साक्ष अमेरिकेच्या न्यायालयात दिली आहे, मुंबईच्या न्यायालयात आम्ही घेतलेली आहे। आणि म्हणून आम्ही न्यायालयाला विनंती केली की यांचा देखील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात सहभाग आहे। आणि म्हणून पाकिस्तानने किती नाकारलं तरी हा धडधडीत पुरावा आता पाकिस्तान समोर आम्ही हजर करू। फिर कहने की तो ये लीगल प्रोसेस हो रहा है कि ताकि आप इंटरपोल भी जा सके, रेड कॉर्नर नोटिस इशू, ये लीगल प्रोसेस क्या है सर? आता न्यायालयाने त्यांना अजामीनपात्र अटक वॉरंट निघाले, साहजिकच पाकिस्तान हे नाकारेल आणि म्हणून आम्ही इंटरपोलला विनंती करू की यांच्यावरती हे बजवावं आणि मग मात्र त्यांच्या एक्स्ट्राडिशन करता
किंवा त्यांना डिपोर्टेशन, कारण एक्स्ट्रॅडिशन गुन्हेगार हस्तांतर कायदा नाही. परंतु आम्हाला हे जगाला दाखवायचं आहे की 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानची आर्मीचे अधिकारी, ISI गुप्तचर संघटना, दहशतवादी संघटना कशा प्रकारे गुंतलेल्या आहेत. मुंबई से कैमरामैन अर्जुन चिखले के साथ विवेक गुप्ता, न्यूज 18 इंडिया. पाटण्यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी बोलतायत, थेट प्रक्षेपण. देखिए, कांग्रेस पार्टी की सरकार आएगी, किसानों का कर्जा माफ होगा, मध्य प्रदेश में होगा, राजस्थान में होगा, छत्तीसगढ़ में होगा, और कोई भी शक्ति, दुनिया की कोई शक्ति इसको रोक नहीं पाएगी. भाई और बहनों, 10 दिन नहीं लगे, कांग्रेस पार्टी की सरकार आई. कमलनाथ जी ने तो 15 मिनट में काम कर दिया. बघेल जी ने उनके एकदम बाद 1 दिन के अंदर काम कर दिया. अशोक गहलोत जी ने 2 दिन के अंदर काम कर दिया. 2 दिन के अंदर कांग्रेस की सरकारों ने हर किसान का कर्जा माफ करके दिखा दिया. एक तरफ नरेंद्र मोदी 3.5 लाख करोड़ रुपए 15 लोगों का माफ करता है. हिंदुस्तान का किसान एक के बाद एक हाथ जोड़ के कहता है उनसे, हमारा भी थोड़ा सा माफ कर दो. अरुण जेटली जी कहते हैं नहीं, हमारी पॉलिसी नहीं है, हम नहीं करते. चिल्लाना है जितना चिल्लाना है चिल्लाओ, कोई फर्क नहीं पड़ता. हम तो सिर्फ नीरव मोदी, अनिल अंबानी का करेंगे. आपको याद होगा, नरेंद्र मोदी का दौरा लगता था, कभी फ्रांस जाते हैं, कभी अमेरिका जाते हैं, कभी ऑस्ट्रेलिया गए. एक के बाद एक दौरे लग रहे. हवाई जहाज में जाते हैं, चले जाते हैं, वापस आते हैं. अब सच्चाई पता लगी है. भाइयों और बहनों, ये देखो, बोलने से पहले धड़ाम से पहले नारा लगता था, अच्छे दिन. जनता कहती थी आएंगे, अच्छे दिन. जनता कहती थी आएंगे. अब नारा सुनिए, मोदी जी सुनिए, चौकीदार, चौकीदार, चौकीदार. चौकीदार फ्रांस जाता है, वहां चोरी करवाता है. अमेरिका जाता है, वहां आर्म्स डील कराता है, चोरी कराता है. इंग्लैंड जाता है, वहां आर्म्स डील करा के चोरी कराता है. भाई और बहनों, अनिल अंबानी 1,00,000 करोड़ रुपए कर्जा है उस पर. 1,00,000 करोड़ रुपया. मतलब जितना पैसा अनिल अंबानी ने लिया, उससे आप देश में 3 मनरेगा चला सकते हो. 3 बार आप हिंदुस्तान के मजदूरों को रोजगार दे सकते हो. उतना पैसा अनिल अंबानी स्वयं ले गया उठा के. HCL को कांग्रेस पार्टी ने कॉन्ट्रैक्ट दिया था. कांग्रेस पार्टी ने फ्रांस की सरकार से साफ कह दिया था, देखिए राफेल हवाई जहाज अच्छा है, 126 हवाई जहाज चाहिए, 526 करोड़ रुपए एक हवाई जहाज के लिए देंगे. और हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड को कॉन्ट्रैक्ट मिलेगा. हवाई जहाज हिंदुस्तान में बनेगा. बिहार के युवाओं को फायदा होगा, कर्नाटक के युवाओं को फायदा होगा, ओडिशा के युवाओं को फायदा होगा, उत्तर प्रदेश के युवाओं को फायदा होगा. पूरा मामला तैयार था. 126 हवाई जहाज मिलने थे. चौकीदार प्रधानमंत्री बनता है, डायरेक्ट भैया हवाई जहाज में जाता है फ्रांस. जैसे अभी आपने हवाई जहाज देखा, ऐसे हवाई जहाज में नरेंद्र मोदी जी और उनके साथ छोटे से हवाई जहाज में अनिल अंबानी. डबल. फ्रांस में लैंडिंग होती है. नरेंद्र मोदी जी सूट पहन के निकलते हैं. पहले होलैंड जी से गले लगते हैं, गले मिलाते हैं 3 बार. फिर कहते हैं होलैंड जी आइए बैठिए मेरे साथ. होलैंड जी बैठते हैं, कहते हैं देखिए ये 526 करोड़ रुपए छोड़ो,
हम आपको 1600 रुपए देंगे, 1600 करोड़ रुपए देंगे। HAL को परे करो, अनिल अंबानी है उसको आप हवाई जहाज दो। राफेल हवाई जहाज का कॉन्ट्रैक्ट चाहिए ना? हां चाहिए साहब, तो अनिल अंबानी को दिलवाओ, नहीं तो आपको नहीं मिलने वाला। मेरा नाम नरेंद्र मोदी है, मैं हिंदुस्तान का प्रधानमंत्री हूं, मैं डिसीजन मेकर हूं, मैं काम करूंगा, मगर अनिल अंबानी को दे देना। नरेंद्र मोदी जी वापस आते हैं, पर्रिकर जी कहते हैं भैया मुझे नहीं मालूम, नए कॉन्ट्रैक्ट के बारे में मुझे नहीं मालूम, मैं नहीं जानता। हिंदुस्तान के एयरफोर्स के लोग कहते हैं भैया ये क्या कर दिया, 8 साल से हम लगे हुए हैं, 526 करोड़ रुपए का हवाई जहाज, देखो हवाई जहाज जा रहा है। ऐसे गए थे नरेंद्र मोदी जंबो जेट में फ्रांस गए थे, 30,000 करोड़ रुपए अनिल अंबानी की जेब में डाला, 17 रुपए हिंदुस्तान के किसान की जेब में डालते हैं। शर्म की बात है, 30,000 करोड़ रुपए उसकी जेब में, 17 रुपए हिंदुस्तान के किसान की जेब में, 3.5 रुपए एक व्यक्ति, परिवार के एक व्यक्ति को। चौकीदार चोर है पूरा। पाटण्यामध्ये राहुल गांधी बोलत होते, त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघत होतो। आता आपण पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे, पण त्यांची प्रकृती बिघडलेली आहे, खालावलेली आहे। लोकपाल नियुक्ती, सगळ्या राज्यांमध्ये लोकायुक्तांची नेमणूक आणि स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी या मागण्यांकरता अण्णा उपोषणाला बसलेले आहेत। अण्णांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थ मात्र संतप्त आहेत। त्यांनी रास्ता रोको आंदोलन आज केलं, तर अण्णांची भेट घेण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन राळेगण सिद्दीमध्ये पोहोचले आणि त्यांनी काही क्षणापूर्वीच अण्णा हजारेंची भेट घेतलेली आहे। अण्णांना उपोषण मागे घेण्यासंदर्भातली विनंती गिरीश महाजनांनी केली आहे, मात्र आता ही भेट राळेगण सिद्दीमध्ये अण्णा ज्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत तिथे सुरू आहे। दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी अण्णा हजारेंच्या जीवाशी खेळू नका असं आवाहन करणारं पत्र लिहिलेलं आहे। अण्णांच्या उपोषणाला पाठिंबा देत उद्धव ठाकरेंनी हे पत्र लिहिलेलं आहे। महत्त्वाची बातमी आहे, राळेगण सिद्दीमध्ये गिरीश महाजन अण्णा हजारेंना भेटणार होते। बरोबर 3 वाजता ठरल्याप्रमाणे गिरीश महाजन अण्णा हजारेंना भेटलेले आहेत। राळेगण सिद्दीमध्ये त्यांनी जाऊन अण्णा हजारेंची भेट घेतली आहे। अण्णा हजारेंच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे, त्यांची प्रकृतीही खालावलेली आहे। डॉक्टरांनीही अण्णा हजारेंना सांगितलेले की तुम्ही तुमचं उपोषण मागे घ्या। पहिल्या दिवशी ज्या दिवशी अण्णा हजारे उपोषणाला बसले त्या दिवशी दूरध्वनीवरून 2-2दा अण्णा हजारेंशी संवाद गिरीश महाजनांनी साधलेला होता, मात्र अण्णा उपोषण मागे घ्यायला तयार नव्हते। त्यामुळे स्वतःचा पहिल्या दिवसाचा राळेगण सिद्दीचा दौरा गिरीश महाजनांना रद्द करावा लागला होता। आजच्या 5व्या दिवशी राळेगण सिद्दीमध्ये गिरीश महाजन दाखल झालेले आहेत आणि त्यांनी अण्णा हजारेंची भेट घेतलेली आहे। आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। साहेबराव, काय अधिक माहिती आहे? आज अण्णांना भेटण्यासाठी गिरीश महाजन आले, यापूर्वी गिरीश महाजन आले होते। ज्या दिवशी आंदोलन सुरू त्या दिवशी अण्णांना सांगितलं होतं जोपर्यंत ठोस काही निर्णय होत नाही, भूमिका तुम्ही कळवत नाही, तोपर्यंत तुम्ही येऊ नका असं अण्णा सांगितलं होतं। परंतु आज 5व्या दिवशी गिरीश महाजन पुन्हा आणण्यात आले। शासनाचा काही प्रस्ताव आहेत ते आणला आहे प्रस्ताव अण्णांकडे, आणि अण्णांच्या बहुतांशी मागण्या मान्य झाल्या तर गिरीश महाजन सर म्हणताय, कारण स्वामीनाथन आयोगाची जी मागणी केली होती त्यामधल्या काही मागण्या त्यांच्या मान्य आलेल्या आहेत, जवळपास 80%। परंतु महाराष्ट्रामध्ये लोकायुक्त नियुक्तीचा कायदा आहे त्यावर चर्चा सुरू आहे। अण्णांचं असं म्हणणं आहे की आम्ही जो ड्राफ्ट दिला होता सरकारला, तर सरकारने आमच्या मागण्या काही समावेश करावा आणि तो दोन्ही मिळून जो ड्राफ्ट तो आपण मान्य करूया असं त्यांचं बोलणं आलेलं आहे। परंतु याच्यावरती भूमिका अण्णा काय घेतात हे पाहावं लागेल। शासनाच्या तर्फे गिरीश महाजन नवीन जो ड्राफ्ट ते तयार करताय तो अण्णांना दाखवलेला आहे, पण अण्णांची अशी भूमिका आहे की आम्ही जो ड्राफ्ट दिला होता त्या ड्राफ्टचा बहुतांशी मागण्या तुम्ही याच्या ड्राफ्टमध्ये घ्याव्यात अशी अण्णांची मागणी आहे। आता एक जे काय जर निर्णय घेतील त्यानंतर कळेलच अण्णा काय भूमिका घेत आहे, परंतु एकंदरीत अण्णांची प्रश्न घ्यावे लागेल। त्यामुळे सरकारनेही हा प्रश्न
गांभीर्याने घेतलेला आहे. त्यामुळे याचं काय भूमिका अण्णा मांडतात हे पाहावं लागेल. नक्की साहेबराव, मात्र गिरीश महाजन पाऊण तासापूर्वी राळेगण सिद्धीमध्ये दाखल झाले होते. त्यांनी जसं आपण सांगताय अण्णा हजारेंची भेट घेतलेली, अजूनही ते अण्णा हजारेंसोबत आहेत का तिथून ते निघालेले आहेत? नाही, अण्णाची आत्ताशीच ते अण्णा रूम मध्ये गेलेले आहेत. ते बंद चर्चा करा अण्णांसोबत. अण्णा आणि गिरीश महाजन दोघंच बसलेले आहेत आणि सरकारची काय भूमिका आहे ते अण्णा सांगत आहेत. पण अण्णांच्या मागण्याही अण्णा मांडत आहे की मला ह्या आमचा जो ड्राफ्ट आहे त्या ड्राफ्ट मध्ये काही मागण्या तुम्ही मान्य करा म्हणून. नक्की साहेबराव, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. गिरीश महाजन आता राळेगण सिद्धीमध्ये अण्णा हजारेंची भेट घेत आहेत. त्या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे. अण्णा स्वतःचे मुद्दे मांडतायत, गिरीश महाजन सरकारची भूमिका मांडतायत. मात्र यातून काही तोडगा निघतो का हे बघणं महत्त्वाचं ठरेल. बाहेर आल्यानंतर म्हणजे या बैठकीनंतर अण्णा हजारे बाहेर येतील तेव्हा कळू शकतं की नेमकी काय चर्चा झाली आणि सकारात्मक झाली का. अण्णा हजारे यांच्या जीवाशी खेळू नका असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला केलेलं आहे. अण्णांचा लढा भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे, त्यामुळे अण्णांनी नव्या क्रांतीसाठी जयप्रकाश नारायण यांची भूमिका स्वीकारावी असं या पत्रामध्ये उद्धव ठाकरेंनी लिहिलेलं आहे. दरम्यान अण्णा हजारेंची प्रकृती खालावत चाललेली आहे. आज 5वा दिवस असल्यानं चिंताजनक प्रकृती त्यांची झाली आहे. BP वाढलाय, शुगर कमी झाली आहे. त्यामुळे अण्णांचं 3.5 किलो वजन या मागच्या 5 दिवसात कमीही झालेलं आहे. उपोषण सोडण्याचा सल्ला डॉक्टरांनी अण्णांना दिल्याची ही माहिती आहे. आजची जी आम्ही तपासणी केली आहे त्याच्यामध्ये त्यांचं वजन 3.5 किलो कमी झालं आहे आणि त्यांची जी काही रक्तातमधली शुगर जी आहे ती बऱ्यापैकी कमी झालेली आहे. त्यांच्या युरिनमध्ये कीटोन प्रेझेंट आले आहेत, म्हणजे 2+ कीटोन आलेले आहेत. त्याचा अर्थ त्यांच्या शरीरामध्ये जे शुगरची मात्रा आहे ती कमी झाली आहे. त्यांना अशक्तपणा खूप जाणवत आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता म्हणून नगर पुणे महामार्गावर आज रास्ता रोको करण्यात आला. सूप या ठिकाणी करण्यात आलेल्या रास्ता रोकोला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अण्णा हजारे हे पैसे घेऊन उपोषण करतात असा आरोप केला होता. त्याबाबत अण्णा हजारे यांच्या वतीनं बदनामी करणे आणि फौजदारी कारवाई करण्याची कायदेशीर नोटीस नवाब मलिक यांना पाठवण्यात आलेली आहे. काय म्हटले, अण्णा वकिलाकडून आंदोलनासाठी पैसे घेतात, किती खोटं बोलून. दुसरं म्हणलं तुम्ही BJP आणि याचे हस्तक्षेप, हे एकदा दोनदा तीनदा झालं. ते बोलतात म्हणून आपण बोलणं ठीक नाही, भांडणं वाटतं. आमच्या कार्यकर्त्यांनी वकिलांनी म्हटलं की आपण रीतसर न्यायव्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था अशी बदनामी अन्याय अत्याचार होत असेल तर न्यायालयात जाऊ म्हणून ते याचिका दाखल केली. आणि एक महत्त्वाची बातमी आहे, क्रीडा विश्वातून ही बातमी येते. शेवटच्या सामन्यासह 4-1 भारतानं मालिका जिंकलेली आहे. भारताने न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवलेला आहे आणि ही मालिका ही खिशात घातलेली आहे. शेवटच्या सामन्यासह 4-1 भारताचा विजय झालेला आहे. आमचे प्रतिनिधी संजय दुधाणे यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया. थेट त्यांच्याशी बोलूया. संजय, काय अधिक माहिती आहे? परत एकदा गुड न्यूज इंडियन टीम साठी आणि अर्थातच भारतासाठी सुद्धा. निश्चितच संक्रांतीचं पर्व अजून संपलं नाही, त्यामुळे नवीन अशी गोड बातमी मिळाली आहे. 4-1 मालिका जिंकलेली आहे. 10 वर्षांनी आपण न्यूझीलंडमध्ये मोठासा विजय मिळवला आहे. आपण पहिल्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण ऑस्ट्रेलियावर मालिका विजय मिळवला होता, वन डे विजय मिळवला होता, एक मोठा इतिहास घडवला होता. तसाच आज नवीन इतिहास आज भारतीय संघाने घडवला आहे न्यूझीलंडच्या किवीच्या भूमीत. खरं तर भारताकडनं आज कामगिरी चांगली होईल की नाही यावर शंका होती, खूप मोठी शंका होती, कारण की आपण गत सामना गमावला होता. आजचं जे मैदान होतं त्यात थोडं आकाश निरभ्र असल्यामुळे शक्यता कमी होती भारतीय संघ कसा खेळेल. पण भारतीय संघाने 25-3 अशी अवस्था बिकट असतानाही खूप चांगली सुरुवात केली. खरं तर रायडूचं कौतुक करायला लागेल. 90 धावा केल्या, त्याकडनं फार अपेक्षा नव्हत्या. आपला विराट खेळत नाहीये, विराट नसला तरी आज मुंबईच्या रोहित शर्माकडे नेतृत्व होतं, पण त्यांनी खूप चांगली सुरुवात केली नाही. आजही तो कॅप्टन म्हणून खरं तर थोडा अपयशी मानला पाहिजे. पण आपल्या जी मधली फळी आहे खरं तर पुण्याचा जो केदार जाधव त्यांनी खूप चांगलं खेळला. पण अजून एक कौतुक करावं वाटेल, पांड्याचं कौतुक करावं लागेल. हार्दिक पांड्या आपण पाहिलं असेल, हार्दिक पांड्याला
वादग्रस्त विधानामुळे भारतीय संघातून काढलं होतं, पण त्यांनी आज सलग 3 सिक्स मारले, एक नवीन विक्रम केला. आणि त्यामुळेच आपण बघतोय टीम इंडिया जिंकलेली आहे. न्यूझीलंडवर टीम इंडियानं मात केलेली आहे. स्वागत. उल्हासनगर मधून बातमी आहे. दुसऱ्या मजल्यावरचा स्लॅब कोसळला आणि तो पहिल्या मजल्यावर आला आणि तो स्लॅब तळमजल्यावर कोसळला. या सगळ्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आणि 4 जण जखमी झालेले आहेत. उल्हासनगर मधली ही बातमी आहे. उल्हासनगरमध्ये दुसऱ्या मजल्यावरचा स्लॅब पहिल्या मजल्यावर आणि पहिल्या मजल्यावरचा स्लॅब तळमजल्यावर कोसळला. तळमजल्यावर एक हॉस्पिटल होतं, त्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आणि 4 जण जखमी झालेले आहेत. आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. गणेश, हा सगळा काय प्रकार आहे? नंबर 3 परिसरामध्ये इंदिरा मार्केट आहे आणि या इंदिरा मार्केटच्या परिसरामध्ये मेमच्या अपार्टमेंट ही 4 मजली इमारत आहे आणि एक तासाभरापूर्वी दुसऱ्या माळ्याचा स्लॅब हा पहिल्या माळ्यावर कोसळला आणि पहिल्या माळ्याचा. नक्की गणेश, क्षमा करा, आपला आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये. पुन्हा एकदा आम्ही या सगळ्या संदर्भातले अपडेट आपल्याकडनं घेऊ. तुर्तास धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. मात्र उल्हासनगरमध्ये ही गंभीर घटना घडलेली आहे. पत्रकार, मॅरेथॉन धावपटू किंवा न्यूज अँकर ते मॅरेथॉन रनर, पत्रकारितेसह क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी गेल्या 6 वर्षांपासून सुरू आहे. मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतलेला आहे तिने. 8 आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनसह अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण केलेली आहे. आपण याच शिवानीला भेटणार आहोत. आपलं करिअर आणि आपली आवड याची सांगड अनेकांना इच्छा असून सुद्धा घालता येत नाही. मात्र आजचा हा एक छोटासा इंटरव्ह्यू बघितल्यावर तुम्हाला सर्वांना एक प्रेरणा मिळणार आहे. कारण माझ्यासोबत एक अशी ॲथलीट आहे जी बाय प्रोफेशन एक न्यूज रिपोर्टर आहे, प्रोड्युसर आणि अँकर आहे. हो, मीडिया इंडस्ट्रीमध्ये काम करताना ती मॅरेथॉन या गेममध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती खूप तिची कारकीर्द गाजते. शिबानी माझ्यासोबत आहे. हॅलो शिबानी. हॅलो रोहन. आय एम फाईन. मला एकच विचारायचं आहे की आपलं मीडियाचं फील्ड सर्वांना माहिती आहे की कामाची वेळ फिक्स नसते, तास फिक्स नसतात, दिवस रात्र हेक्टिक जॉब आहे. त्याच्यामध्ये तुझं फिजिकल ट्रेनिंग आणि मॅरेथॉनसारखा खेळ कसा मॅनेज करते? मी प्रत्येक जे 10 ते 15 मिनटं मला मिळतात ते पूर्ण युटिलाइज करते. कधी कधी असं होते की बिलकुल ऑफिसमध्ये 1 वाजतात काय काम फिनिश करता करता, तर ते करता करता 1 जरी वाजला तरी सकाळी उठून मला जरी ते 15 ते 20 मिनटं मिळाले, एक 40 सूर्यनमस्कार किंवा 50 सूर्यनमस्कार किंवा स्टेअर वर्कआउट किंवा काही ना काहीतरी करून मी फिटनेस ॲक्टिव्हिटी करते. आता फिटनेस माझ्यासाठी एक असं वेगळा टाईम काढून एक स्पेशल ॲक्टिव्हिटी करण्यासारखं झालेलं नाही आहे. इट हॅज बिकम लाईक अ हॅबिट. म्हणजे जसे आपण सकाळी उठून ब्रश करतो किंवा सकाळी उठून अंघोळ करतो, त्याप्रमाणे मी फिटनेसकडे बघते आणि त्यामुळे जी फिटनेस ॲक्टिव्हिटी करणं हे माझ्यासाठी फार सोपं जाते ऑन अ डेली बेसिस इन स्पाईट ऑफ ऑल द वर्क. एवढ्या साऱ्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन्समध्ये तू भाग घेतला आहे, तर एखादा असा कुठचा किस्सा ज्याच्याने खूप तुला मेहनत घ्यावी लागली आणि तुला याचं चांगलं फळ मिळालं? प्रत्येक रन म्हणजे भलेही ते 5 किलोमीटरची असो किंवा 10 किलोमीटरची असो, 42 किलोमीटरची असो किंवा अल्ट्रा मॅरेथॉन जे आम्ही बोलतो जे 42.195च्या वरती असतं रोहन, ते सगळ्या रेसेसमध्ये म्हणजे अल्ट्रा मॅरेथॉन्समध्ये वगैरे पण छोट्याच्या छोट्या रेसपासून मोठ्याच्या मोठ्या रेसपर्यंत प्रत्येका रेससाठी खूप मेहनत करायला लागते. तर अशी भरपूर रेसेस आहेत. फॉर एक्झाम्पल न्यूयॉर्क मॅरेथॉन मला खूप आवडली, त्यासाठी मी खूप मेहनत घेतली आणि खासकर न्यूयॉर्क मॅरेथॉन नोव्हेंबरमध्ये मी पार्टिसिपेट केला आणि त्याचाच मी टी-शर्ट इनफॅक्ट आता घातला आहे. तर त्यासाठी प्रॅक्टिस माझी सुरू झालेली ऑगस्टपासनं, पण सप्टेंबर जसा पूर्ण सप्टेंबर मी ट्रॅव्हल करत होती, कामासाठी ट्रॅव्हल करत होती आणि ऑलमोस्ट मी फक्त 4 ते 5 दिवस मुंबईत होती पूर्ण सप्टेंबरचा महिना. आणि ट्रॅव्हल करता करता ते फ्लाईट्स आणि फ्लाईटचे डिलेज आणि रोज हॉटेलमध्ये उठून ते सगळं मॅनेज करायला मला त्या 1 महिन्याला फार अवघड गेलेलं. पण ही आमची सहकारी शिबानी घरत. हिच्या प्रत्येक वाक्यातून आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की फिजिकल फिटनेस किती महत्त्वाचा आहे आणि किती वेळ त्या गोष्टीसाठी दिला पाहिजे. या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.